कैलासवासी पहलवान शुभम घागे याच्या नावाने जी कमान उभी राहते त्या कमानीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि या विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेब, माननीय पृथ्वीराजजी बाबा, महेंद्र अप्पा, माननीय उपस्थित असणारे भीमराव नाना, ज्यांनी आत्ता मनोगत व्यक्त केलं ते आमचे तरुण सहकारी हिंदकेसरी संतोष आबा, उपस्थित असणारे माझे बंधू हर्षवर्धन, माजी उपमहाराष्ट्र केसरी, त्याचबरोबर उपस्थित असतात सर्वच मंचकावरची मान्यवर, या गावच्या प्रथम नागरिक, सर्व गावातील मान्यवर मंडळी, सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि तरुण बंधू भगिनींना, खरं आजचा हा कार्यक्रम आपल्यासाठी अतिशय भावनिक कार्यक्रम आहे. कारण शुभम हा जो पैलवान आपल्यामधला होऊन गेला त्यासारखा मुलगा मला वाटत नाही परत या परिसरामध्ये होऊ शकेल. कारण त्याच्या ही जी काही घटना घडली त्याच्याबरोबर 10 ते 12 दिवस आधी आपल्या गावचे तानाजी फौजी आणि शुभम दोघं मला कडेगावला भेटायला आले होते. कडेगावला जवळपास आम्ही अर्धा पाऊण तास एकत्र सगळे बसून चर्चा करून त्या दिवशी त्या दोघांचा माझा एक फोटो पण आम्ही काढला, तो अजून सुद्धा माझ्याकडे फोटो आहे. आणि खरं त्या नंतर 10-12 दिवसामध्ये जे औंधचं मैदान झालं त्या औंधचं मैदान करून त्या ठिकाणी परत येताना हा अपघात रामापूरच्या अलीकडे घडला. त्यामध्ये 4 पैलवान आणि 1 ड्रायव्हर अशी 5 जणांचा दुःखद मृत्यू झाला. खर तर त्या सगळ्या घटनेमध्ये जी काय त्या कुटुंबावर डोंगर कोसळला किंवा त्या कुटुंबाला जे वेदना झाल्या ते आपण कोणीही बोलून सांगून त्या व्यक्त होऊ शकत नाही. कारण घरामध्ये पैलवान मोठा करणं आणि एका सर्वसामान्य घरामध्ये मोठा करणं ही गोष्ट जेवढी वाटते तेवढी सोपी नाही. घरामध्ये जेव्हा आपण एक पैलवान मोठा करतो त्याचा खुराक, त्याचा खर्च, येणं जाणं, तालमीतलं राहणं, त्या सगळ्या गोष्टीचा जर एकंदरीत आपण अभ्यास केला तर सर्वसामान्य माणूस ही गोष्ट करू शकतो ही खरं आश्चर्यकारक घटना आहे. म्हणजे मागं मी काकांची पण चर्चा केली, काका मला मागं सांगते, मागं मी विजूच्या घरी गेलेलो, विजू तर अतिशय जवळचा माझा म्हणजे एकदम तरुण सहकारी अजय जो आहे त्याचा भाऊ विजू, ती एकत्र आम्ही कायमस्वरूपी असायचो. तर त्याचे वडील सुद्धा मला सांगत होते त्याला कोल्हापूरला त्यांनी तालमीला ठेवला होता आणि प्रत्येक आठवड्यामध्ये खुराक म्हणून इथून मटण करून डबा घेऊन एसटीने जायचे, त्याला खायला घालायचे आणि परत यायचे, अशी एकंदरीत परिस्थिती त्यांची होती. असं प्रत्येक घरामध्ये त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या कुटुंबाने, सगळ्यांनी ते झोकून घेतलेलं की हा पोरगा एक दिवशी आपल्या मातीचं नाव करेल. आणि तीच अपेक्षा काकांची सुद्धा होती की हा पोरगा एक दिवशी महाराष्ट्र केसरी म्हणून त्या कडेगावच्या मातीला तो मान मिळवून देईल महाराष्ट्रामध्ये. पण खरं त्यांचं ते स्वप्न अपुरं राहिलं. त्याच्यामध्ये जी नको होती ती घटना त्या दिवशी घडली, शुभम आपल्यातून निघून गेला. पण खरं तो गेल्यानंतर ती जी काही जखम होती ती त्यांची एवढी खोलवर गेली होती की आम्ही जेव्हा केव्हा भेटलो त्यांना, म्हणजे एवढ्या वर्षांमध्ये 6 वर्षात जेव्हा केव्हा त्यांना भेटलो असेल त्यांच्या तोंडातून त्या मुलाचं नाव कधी निघालं नाही असं एकही भेट मला आठवत नाही. एवढ्या खोलवरती जखम त्यांची गेली होती. आपल्या मुलाचं नाव आपण त्यांना महाराष्ट्र केसरी तो होऊ शकला नाही, त्याचं नाव राहू शकलं नाही, पण त्या मुलाचं नाव आपल्या गावामध्ये कायमस्वरूपी राहावं हे त्यांच्या डोक्यामध्ये गोष्ट होती. आणि त्यांनी तो मानस ठेवलेला की आपल्या गावामध्ये आपण त्याचं नाव राहावं यासाठी काय करावं तर ही कमान उभी करायची. आणि तो मानस त्यांनी डोक्यामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं आजचा हा सोमवारचा दिवस 8 तारीख हा शुभमुहूर्त त्यांनी काढला आणि त्या कमानीचं उद्घाटन आज होतंय. त्यासाठी मनापासून आनंद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला त्या शुभमचं नाव कायमस्वरूपी कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये कायमस्वरूपी राहील, त्याचं आठवणी आपल्यामध्ये जिवंत राहतील. आज खरं तर त्या कुटुंबावर जे गेलेले आहे, सगळ्या अडचणी जे त्याच्या कुटुंबावर आलेले आहेत त्यामधून खऱ्या अर्थानं त्यांनी आता सावरलं पाहिजे, त्यातून बाहेर पडलं पाहिजे. जिथं कुठं शुभम असेल तिथं तो आज समाधानी असावा हीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळेजण गावाचं प्रेम, ह्या गावाचं कुस्तीवरचं प्रेम, नाना प्रत्येक वर्षी जे मैदान आपण भरवतो सोहळून ती परंपरा अजूनपर्यंत जतन केली. म्हणजे इतर गावांमध्ये आता पैलवानची अडचणीत आली असेल किंवा कमी जास्त झाली असेल, पण सोहली असं एक गाव आहे ज्यामध्ये अजून सुद्धा आखाडा त्यांनी चालू ठेवलाय, अजून सुद्धा प्रत्येक वर्षी कुस्तीचं मैदान त्यांनी चालू ठेवलेलं आहे. असं कुस्तीवर प्रेम करणारे हे गाव आहे. आपण सर्व कुस्ती शौकीन सुद्धा इथं आलेला आहोत. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष
माजी आमदार आदरणीय पृथ्वीराज बाबा, यानंतर सोवलीचे भीमराव नाना आपले मनोगत व्यक्त करतील.